सलील देशमुख आपल्या बरोबर आहेत। सलील देशमुख जी पक्षामध्ये काय सुरू आहे नक्की नेमकं, कारण की सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या खासदारांना संपर्क साधल्याची माहिती आता समोर येते। असं आज सकाळपासून आम्ही टेलिव्हिजनवर त्या ठिकाणी पाहून राहिलो। निश्चित रूपाने त्यांच्या पक्षाला वाटत असेल तर ते आपल्या दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना संपर्क साधून कुठेतरी आपलं संख्याबळ वाढवायचा ते लोक ते तिकडचे नेते प्रयत्न करत असतील। परंतु ज्या शरद पवारांना सातत्याने दैवत मानणं, शरद पवार हे आमचे राजकारणातले आदर्श आहेत असं सातत्याने त्यांच्या पक्षातले नेते मंडळी म्हणतात, किंबहुना सुनील तटकरे सुद्धा हेच म्हणतात, परंतु त्याच सुनील तटकरेंकडनं अशा पद्धतीचा संपर्क होणं हे कितपत योग्य वाटतं? त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी करून राहिले असतील। आता हेच लोक आपण पाहाल सातत्याने मीडिया पुढे, काही आपल्या पुस्तकांमध्ये, काही दुसऱ्या माध्यमांपुढे सांगतात की शरद पवार साहेब आमचे दैवत आहेत। आणि अशा दैवत आणि त्यांच्या मुलीला म्हणजे सन्माननीय सुप्रियाताईंना की बाबा या दोघांना राहू द्या, बाकी सगळे तुम्ही एकत्र या, अशा पद्धतीचं हे प्रयत्न करत असेल तर हे दुर्दैव आहे। पण मी तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्राची जनता आहे, या महाराष्ट्र जनतेने अजून 6 महिने झाले नाही तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये घसघशीत यश टाकलं होतं। आपण पाहाल 8 खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले, 9वा पण आलाच होता। आपल्याला माहिती आहे साताऱ्यामध्ये काय झालं, पुन्हा सांगायची गरज नाही। अशा पद्धतीमध्ये जेव्हा जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न, आमचा विदर्भ म्हणाल तर त्याच्यामध्ये सोयाबीनचे प्रश्न, कापसाचे प्रश्न, संत्रा मोसंबीचे प्रश्न, हे सगळे प्रश्न, धानाचे प्रश्न, हे सगळे प्रश्न पाहून लोकांनी मतदान महाविकास आघाडीच्या पार्ट्यात टाकलं। मग इकडे आमची तुतारी वाजवणारा माणूस असेल किंवा उद्धव ठाकरे साहेबांची मशाल असेल किंवा काँग्रेस पक्षाचा पंजा असेल, या मताधिक्यांवर त्या ठिकाणी आमचे खासदार निवडून आले। कुठलाही खासदार कुठल्याही प्रलोभनाला किंवा अशा पद्धतीच्या ऑफरला बळी पडणार नाही। परंतु सातत्याने असं म्हटलं जातं की 5 वर्ष, पुढील 5 वर्ष कशा पद्धतीने काढायची, कुठेतरी वैयक्तिकरित्या आमदारांची, खासदारांची अशी चर्चा आहे का? कारण की तुम्ही म्हणतायत नाही, परंतु रोहित पवार, जितेंद्र आव्हाड म्हणतात की खासदारांना अशा पद्धतीचा संपर्क साधला गेला आहे। तर मी असं बोललोच नाही की त्यांना संपर्क साधला गेला नाही। मी तुम्हाला सांगितलं कोणाच्या माध्यमातून ते संपर्क केला गेला असेल, आणि ते तुम्हाला आता म्हणजे माध्यमांपुढे आलंच आहे कोणाच्या माध्यमातून संपर्क केला गेला। राहिली गोष्ट भावनांची, आता एका पक्षामध्ये बरेच लोकांचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, पक्ष फार मोठा आहे। इकडं ग्रामपंचायतच्या शेवटच्या सदस्यापासनं तर खासदारापर्यंत आमच्याकडे लोक आहेत, घसघशीत लोक आहे, भरपूर लोक आहे पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये। तर प्रत्येक कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची भावना काय कमी जास्ती असू शकेल, पण जेव्हा पक्ष निर्णय घेतो, जेव्हा पक्ष बैठक घेतो, जेव्हा पक्ष सगळ्यांची त्या भावना ऐकून घेतो आणि त्यानंतर आपला निर्णय देतो, त्या पक्षाच्या भूमिकेवर आम्ही सगळे लोक ठाम आहोत। सोनिया दुहान यांचं प्रामुख्याने या सगळ्या प्रकरणामध्ये नाव येतं। सोनिया दुहान ह्या खासदारांशी संपर्क साधतात आहेत, या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षात या म्हणून, परंतु सोनिया दुहान या प्रत्यक्षात मात्र काँग्रेसमध्ये आहेत, तुमच्या पक्षामध्ये होत्या, अर्थात तुमच्या पक्षामध्ये होत्या, त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये सामील झाल्यात आणि त्यांच्याकडनं असे प्रयत्न केले जातात। नाही, आपल्या सगळ्यांनीच आता ही गोष्ट बाहेर पडली आहे ना की त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला एक मोठ्या पदाची जबाबदारी दिली होती। या पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते काँग्रेस पक्षात गेले आणि काँग्रेस पक्षात गेल्यानंतर जो काँग्रेस पक्ष, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इंडिया अलायन्स सोबत आहे, हा UPA म्हणजे ते आताच्या इंडिया अलायन्स सोबत आहे। आता इंडिया अलायन्स सोबत असल्यावर ते लोक जर का NDAच्या NDA मध्ये येण्यासाठी आपल्या खासदारांना प्रयत्न करत असतील तर याला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणायची नाही तर काय म्हणायचं, याला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणावं लागेल। आणि अशा पद्धतीच्या पदाधिकाऱ्यांवर जर का त्याचा पुरावा असेल, हे सगळं निश्चित झालं असेल तर निश्चित रूपाने काँग्रेसचे पण जे समन्वय समिती आहे, काँग्रेसचे पण नेते, त्यांनी गोष्टीची दखल घ्यावी। आज राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या खासदारांना ऑफर देऊन राहिले, उद्या काँग्रेसच्याच पक्षांना खासदारांना ऑफर देतील, अजून कोणाला ऑफर देतील। तर अशा लोकांना आपल्याला पक्षामध्ये ठेवायचं आहे, कुठल्या स्थानावर ठेवायचं, हे सगळं काँग्रेस पक्षाने आपल्या विचारात घेतलं पाहिजे। 2 दिवसीय पक्षाची संपूर्ण संघटनात्मक बैठक पडते, राज्यव्यापी बैठक पडते। खरं तर पक्षामध्ये काही संघटनात्मक बदल खरंच झाल्या पाहिजे का? कारण की अनेक पदांवरती गेल्या अनेक वर्षांपासून एकच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमलेला गेलेला आहे, त्यामुळे कुठेतरी या विधानसभेच्या निवडणुकीला पराभवाला सामोरं जावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी जेव्हा जे अध्यक्ष दिले आहेत, मग ते सन्मान्य प्रदेश अध्यक्षापासनं तर खालच्या सेवादलपर्यंत किंवा शेवटच्या आपल्या सगळ्या सेलपर्यंत, या सगळ्या सेलचे किंवा जे अध्यक्ष, जे पदाधिकारी नेमले गेले त्या सगळ्यांना सहकार्य करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
कार्यकर्ते पदाधिकारी करत राहिले. जे काय निर्णय घेतला जाईल पक्षाच्या माध्यमातून, श्रेष्ठींच्या माध्यमातून, नेतृत्वाच्या माध्यमातून, त्या निर्णयाला सगळे लोक अनुसरून येणाऱ्या दिवसामध्ये महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, नगर परिषद, नगरपंचायत हे स्थानिक निवडणुकांमध्ये सगळे एक दिलाने खांद्याला खांदा लावून काम करतील आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये आज शरद पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपल्याला अव्वल दर्जावर दिसेल. आपण पाहाल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते सलील देशमुख. त्यांनी सांगितलं की संपर्क तर साधला असेल खासदारांशी, परंतु कोणतेही खासदार आमच्या पक्षातले जाणार नाही आणि त्याचसोबतच सोनिया दुहान यांच्यावरती काँग्रेसने कारवाई करावी. जर सोनिया दुहान यांच्याकडनं जर आमच्या खासदारांना संपर्क साधला जात असेल, त्या स्वतः काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष इंडिया अलायन्समध्ये एकत्रित आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्यांची गंभीरतेने दखल घ्यावी आणि संबंधित व्यक्तीवरती कारवाई करावी असं मत जे आहे ते सलील देशमुख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.